सर, माझा एक प्रश्न आहे. पररूप संधी आणि पूर्वरूप संधी कशी ओळखावी? तर लक्षात घ्या, पूर्वरूप म्हणजे पहिले रूप. म्हणजे काय घडतं, तर मराठी संधीचे दोन प्रकार आहे, पूर्वरूप संधी आणि पररूप संधी. पूर्वरूप म्हणजे मराठी संधीमध्ये पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण जो असतो स्वर, या ठिकाणी ई आहे आणि या ठिकाणी आ आहे. जर संधी होत असताना पहिल्या शब्दातला शेवटचा स्वर कायम राहत असेल आणि दुसरा निघून जात असेल तर त्याला म्हणायचं पूर्वरूप संधी. मग नदी अधिक आत तयार झालं नदीत, म्हणजे आ निघून गेला आणि ई कायम राहिलं, म्हणून याला म्हणायचं पूर्वरूप संधी. खिडकी अधिक आतून, इथं ई आहे आणि इथे कोण आहे आ, राहिलं कायम कोण ई, म्हणून तयार झालं खिडकीतून, म्हणजे कोणती संधी, पूर्वरूप संधी. आता पररूप संधी काय म्हणते बघा, काय दुसरा स्वर कायम राहतो. घर आधी काही घरी कोण कायम राहिलं, ई कायम राहिलं, निघून कोण गेलं अ, म्हणजे पहिला स्वर निघून जातो आणि दुसरा कायम राहतो. कर आधी कोण तयार झालं करून, दुसरा कायम राहिला, म्हणून त्याला म्हणायचं पररूप संधी.